तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या रुपालीताई पाटील आपल्याबरोबर आहेत। ते पुण्यातलं जे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावरती राज्य महिला आयोगावरती वेगवेगळ्या स्तरातून टीका जी आहे ती केली जाते। विशेषतः रुपाली चाकणकरांना या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते त्यांच्यावरती टीका केली जाते की महिला आयोगाकडून जो आहे तो हलगर्जीपणा झालेला आहे। तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतं, खरंच हे असं झालेलं आहे का किंवा त्याच्यामागची सत्यता का? एक लक्षात घ्या, महिला आयोग हे महिलांच्या सक्षमतेसाठी सुरक्षतेसाठी ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्यांचं खचलेलं मनोबल वाढवण्यासाठी महिला आयोगाची स्थापना आहे। आता वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाला जे काही दोषी ठरवलं जाते तर त्याचं कारण आहे मयुरी हगवणे। मयुरी हगवणे म्हणजे वैष्णवी हगवणेच्या जाव या तुमच्या सगळ्या माध्यमाच्या समोर आल्या। त्यांनी सांगितलं की महिला आयोगाला मी 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं, कोणती कारवाई करण्यात आली नाही, मला कोणती मदत मिळाली नाही। त्याच्यावरून समाजातील समाजसुधारक असतील, विरोधक असतील, इतर पक्षातल्या महिला असतील, ह्यांनी स्पष्टपणे पुढे येऊन सांगितलं की आयोगाची चूक आहे। जरी आयोगावरच्या अध्यक्षा या आमच्या पक्षाच्या जरी असतील तरी आयोग हा पक्षविरहितच काम केलं पाहिजे, कारण का ते संविधानिक पदावर आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरनं आयोगाची चौकशी करावी। त्याच्यात जर त्यांनी आपल्याला दिसून आलं की बाबा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरंच वेळ लागलेला आहे, कारण का महिलांना न्यायाची खूप अपेक्षा, म्हणजे हगवणे प्रकरण झाल्यापासून तुम्हाला याच्याही आधी मला खूप कॉल येत होते, परंतु ते कॉल 60% वाढलेत। मला शिरूरवरनं फोन येतो, 20 तारखेला 15 वर्षाच्या मुलीची FIR दाखल झाली, अजून पोलिसांनी काही केलं नाही। मला मार्केट यार्डच्या इथनं फोन वस्तीतनं आला की सोलापूरचा नवरा होता, त्यांनी 1.5 वर्षाचं बाळ ताई पळून गेलंय, पोलिसांनी काही केलं नाही। म्हणजे एवढे प्रकार वाढतायत आणि त्याच्यावर पोलीस जर सक्षमतेने जर काम करत नसतील तर नागरिक बोलणार कोणाला? नागरिक किंवा पीडिता हे सरकारकडे मागणी करणार किंवा त्या यंत्रणेकडे मागणी करणार। म्हणजे समजा एखाद्यावर अन्याय झाला तर नक्कीच पोलिसांकडे ते जाणार, पोलिसांच्या माध्यमातून झाल्यानंतर आयोग सक्षमतेने काम करतो म्हणून आयोगाकडे जाणार, आणि जर ते काम झालं नाही तर ते तक्रार करणारच ना। म्हणून चाकणकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य टाळावी की ही चिल्लर आहेत आणि हा लेखाजोखा। जर खरंच काम केलं असेल तर ते काम त्यांनी त्यांची वेगळी आयोगाची प्रेस घ्यावी, आयोगाची पूर्ण टीम त्यांच्यासोबत असेल। म्हणजे मला वाटतं अध्यक्षाबरोबर 11, 12 का 16 सदस्य असतात, त्या तुम्ही काय काम केलं ते दाखवून द्यावं। परंतु हे आरोप का होत आहेत? मयुरी हगवणे, वैष्णवी कदाचित मयुरी हगवणेनं जी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती ती जर वेळेत त्याचा निपटारा झाला असता तर कदाचित आज वैष्णवी जी आहे ती आज आपल्यामध्ये असती का? हो, 100%। एक लक्षात घ्या, मी कोणत्या पक्षाची आहे म्हणून पक्षातलं कोण चुकले किंवा पदाधिकारी चुकलेत म्हणून त्याची बाजू नाही मी घेणार। जे सत्य आहे, जे खरं आहे, कारण का हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे, हा हुंडाबळी बंदच झाला पाहिजे। मयुरी हगवणेच्या बाबतीत जर त्यावेळी कडक कारवाई करण्यात आली असती, पोलिसांकडनं असो किंवा आयोगाकडनं असो, तर वैष्णवी आज आपल्या जगात असती, कारण का फॅमिली एक आहे। मयुरी हगवणेचे जे सासरे आहेत, जो सासू आहे, जी ननंदे, तीच वैष्णवीची आहे। वैष्णवी नंतर त्याचं शशांक बरोबर लव्ह मॅरेज झाल्यानंतर आली। मयुरी थोडी आपण म्हणू की तिचे खरंच कौतुक केलं पाहिजे की तिला मारल्यानंतर ती राजेंद्र हगवणेच्या विरोधात पोलीस चौकीमध्ये गेली। वैष्णवी हगवणे नाही गेली, ती रडत वडिलांकडे जायची आणि म्हणायचं हे द्या ते द्या, ते देत गेले आणि आज वैष्णवीचा बळी गेलाय। त्याच्यामुळे जर याची दखल घेण्यात आली असती ना तर वैष्णवी आपल्यामध्ये जिवंत असते। आता या सगळ्या प्रकरणाची तुम्ही तक्रार नक्की कोणाकडे करणार? एक महिला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्य महिला आयोगाकडे तक्रार जाते मात्र त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही अशी माध्यमांवरती टीका केली जाते। तुम्ही असं म्हणताय की जर कदाचित ती वेळेत निघाली असती तर आज वैष्णवी आपल्यामध्ये असती। या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती कशामार्फत व्हावी किंवा तुम्ही तुमची जी तक्रार आहे ती नक्की कुणापर्यंत पोहोचू? म्हणजे तुम्ही तक्रार म्हणजे आयोगाची तक्रार म्हणताय का वैष्णवीची तक्रार म्हणताय? आयोगानं जर करायची निष्काळजीपणा केला
असेल? आयोगाची जर तक्रार लोकांना आहे की बाबा निष्काळजीपणा आहे, तर त्यांनी ती पहिली तक्रार आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे करणं गरजेचं आहे. कारण का सरकार म्हणून आमचं दायित्व आहे की आमच्या सरकार असताना आमच्या यंत्रणा सक्षमपणे काम केलं पाहिजे. मी सरकारचाच भाग आहे, म्हणून मी वैष्णवी हगवणेच्या बाबतीत नाही पोलिसांनी चांगलं काम केलं असं खोटं कौतुक करायचं का? तर कधीही ते मी करणार नाही आणि कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर नेतेही करणार नाहीत. वैष्णवीच्या बाबतीमध्ये ज्या सक्षम यंत्रणेने हलगर्जीपणा केला किंवा त्यांना मदत केली त्यांच्यावर सगळ्यांची चौकशी करून कारवाई होणं गरजेचं आहे. हा विषय आपल्या राजकीय काय म्हणतात उन्हीधोनीचा नाही आहे, रागाचा नाही आहे किंवा कुणाला काय मिळणार आहे त्याचा नाही आहे. हे पहिलं राजकारण्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. हा विषय समाजामधील लेकी बाळी सुरक्षित होण्यासाठीचा आहे. हुंडाबळी होता कामा नये, परत पुन्हा कुठली महिला आत्महत्येला प्रवृत्त होता कामा नये. आणि हेच आमच्या सरकारचं त्याच्याही पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं दायित्व आहे. अजितदादांच्या बाबतीत तुम्ही बघितलं की सगळ्या माध्यमांवरनं राजकीय पाठबळ म्हणजे फक्त लग्नाला गेले म्हणून त्याच्यावर त्यांना टीका करण्यात आली. आज अजितदादा डायरेक्टली त्या मुलीच्या वडिलांशी बोलले की आमचा काही दोष नाही, मी त्याच्यासोबत नाही आहे. ठीक आहे, आमचा कार्यकर्ता होता, त्याची हक्कलपट्टी तर केलीच आहे, पण एखाद्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांनी जर गुन्हा केला तर त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार नाही, त्याला कठोरातली कठोर शिक्षा करणार. त्याच्यामुळे त्यांना त्या हगवणे फॅमिलीला जे पोलीस अधिकारी होते तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगते याला धरूनच तुम्ही असं म्हणालात की अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याला पाठीशी घातलं जाणार नाही किंवा आम्ही त्या परिवाराच्या सोबत नाही आहोत. अंजली दमाने असं म्हणतायत की अजित पवार जे बारामतीमध्ये भाषणामध्ये बोलताना असं म्हणाले की मी काही त्या लग्नाला गेलो आणि माझ्या पाठीमागे लचाण लागलं, तर ते असं म्हणतात की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही भाषा आहे का किंवा त्यांचा आणि हगवणे परिवाराचा जो घरोबा दिसतोय ते सगळं काय दिसतं? नाही, मुळामध्ये मला अंजलीताईंना सांगायचं आहे की घरोबा दिसत नाही. अंजलीताईंना कदाचित माहिती नसेल, त्या कार्यक्रमाला जातात का नाही मला माहीत नाही, परंतु अजित पवार हे कार्यकर्त्याच्या सुखादुःखामध्ये त्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्याकडे जातात. आता त्या निमंत्रणातला लग्नातला फोटो जो मीडियावर दाखवण्यात आला, जरी अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी अजित पवार ही माणूस आहे की बाबा मी फक्त लग्नाला गेलो म्हणून त्या हगवणेनी जे काही कृत्य केले ते मी करायला सांगितलंय का? म्हणजे त्यांना एक भावना निर्माण झाली की याच्या पुढे कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या लग्नाला जायचं नाही. असं लचांड हा शब्द मराठी शब्द आहे त्याचा, आणि अजितदादा ग्रामीण म्हणजे बारामतीतले आहे, ग्रामीण भागातला एक मराठी शब्द आहे की अशा ठिकाणी आपण कार्यकर्त्यांच्या मागणीवरून निमंत्रणावरून आपण त्यांच्या तिथं गेलो आणि त्यांनी चुकीचं केलेलं कृत्य हे मी सांगितलंय का, हे माझ्या मागं विनाकारण जे काही मीडियाने किंवा विरोधकांनी लावलं, तर हे लचाण मागं का लावू असा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. ते बहुतेक अंजलीताईंना प्रॉपर ग्रामीण मराठी भाषा त्याच्यामुळे हे वाटलं असेल. बाकी अजितदादांनी तुम्हाला सांगते की काल कसपटेंना भेट देताना आधी मोबाईलवरून बोलले, त्याच्यामुळे अजितदादा त्या कसपटेंच्या वडिलांना बोलता बोलता म्हणले त्या भडव्याला मी सोडत नाही. मग आता काय, भडवा हा शब्द जरी शिवी असेल तर सोन्यासारख्या पोरीचा जर बळी घेतला असेल तर त्याला म्हणायचं का, हो राजे तुम्ही बळी घेतला, तुम्हाला आम्ही शिक्षा देऊ, असं बोलणार आहेत का उपमुख्यमंत्री? तर गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे अंजलीताईंनी. असो, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण अजितदादा या बाबतीत अत्यंत म्हणजे त्यांच्यावर ज्या टीका झाल्या विनाकारणच्या, ज्याच्याशी काही संबंध नव्हता, ते व्यथित झाले आणि त्यांनी त्यांच्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये की मी कुठेही आता कार्यक्रमाला गेलो, आता माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला आलते किंवा अजून कुणाच्या ह्याला जातात, मग कोण कुठला गुन्हा भविष्यात करणार आहेत हे समजणारे ना अजितदादांना कुठले राजकारणी आहेत. त्याच्यामुळे तसं होऊ नये आणि त्या गोष्टी त्यांच्या विनाकारण त्यांची बदनामी करण्यात आली, म्हणून अशी लचांड आता नको, मग मी काय लग्नालाच जाणं आता सोडून देईल असे विचारही त्यांच्या मनात आले. हेच त्यांचा सांगण्याचा रोख होता. आणि राहिला विषय की बाकीचा अंजलीताईंनी जो काही
हगवण्यांची जी सून आहे वैष्णवी, तिच्या वडिलांना पाठपुरवठा करण्यासाठी ज्या मागण्या केल्या त्या पण त्यांच्या योग्यच होत्या, त्याच्याबद्दल कुणीच काही म्हणू शकत नाही. पण दादांबद्दलचं मत त्यांचं ते चुकीचं आहे. ते त्यांनी थोडंसं पुन्हा एकदा लचांड जर अर्थ घेतला किंवा कुठल्याही जाणकाराला विचारलं तर ते सांगू शकतात. आणि मुळात मला सांगायचं राहिलं, अजितदादा त्याच्यानंतर कालच जेव्हा आले वैष्णवीच्या वडिलांना भेटायला, तुम्हाला माहिती आहे का, वरच्या म्हणजे दुसऱ्या रूममध्ये वैष्णवीचे आई वडील काका ठराविक लोक घेऊन 1 तास, त्याच्यात चोबे सीपी पण होते, 1 तास या सगळ्या गोष्टीची त्यांनी चौकशी करून त्यांनी जेव्हा यांनी कसपटे दादांनी जेव्हा सांगितलं की त्यांच्या मामांचा विषय सुपेकरांचा, तर सुपेकरांना सुद्धा त्यांनी सक्त ताकद दिली की जर यांनी हे जे काही आरोप करतायत त्याच्या चौकशीमध्ये जर तुमचा साधा कुठला फोन आणि काही गोष्टी जर दिसल्या तर तुम्हालाही तुमच्यावरही कडक कारवाई करा, असं स्वतः अजितदादांनी सांगितलं. फोन केला सुपेकरांना? हो केला. मी तुम्हाला तेच सांगते, अजितदादाचं काम काय करतो जातो देहू आळंदी नाही. काय झालं की हगवण्यांच्या ह्याच्यामध्ये ही कसपट्यांची लेकीची दुःखद घटना झाली. अनाशात ज्या लग्नाला जिच्यासाठी गेले होते तेव्हा दादा विचारतायत कसपट्यांना, तुम्ही दिली का त्यांनी मागितली? तेव्हा मुलीचे वडील म्हणले नाही आम्ही स्वतःहून दिली. साहजिकच आहे, कुठलाही बाप म्हणणार. मग मला सांगा कुणाला कळणार आहे? जेव्हा आपल्याला त्रास असतो किंवा आपल्याला न्याय घ्यायचा असतो तेव्हा ती तक्रार योग्य व्यक्तीकडं योग्य यंत्रणेकडं देणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे. मी आजारी आहे, मी डॉक्टरला सांगितलंच नाही, उदाहरण देते की माझं पोट दुखतोय, कान दुखतोय का नाक दुखतोय, तर तो डॉक्टरही काय करेल, पूर्ण तपासणी करेल आणि त्याचा उपचाराकडे वेगळीकडे जाईल. तसंच कायद्याचं आहे, जोपर्यंत ती तक्रारी येत नाही, त्या तक्रारीची आपण माहिती घेत नाही, खात्रीशी करत नाही, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला न्याय देऊ शकत नाही. अजितदादा न्याय देणारे व्यक्ती आहेत आणि लिटरली तुम्हाला काल सांगते 1 तास आम्ही खाली बसून होतो. मी एवढंही माझ्या सहकार्याला म्हणलं 1 तास झाला दादा बोलतायत, पण दादांनी लग्नापासून त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं होतं तुम्ही का नाही बोलले, मग आधीमध्ये तुम्ही मला फोन करून का नाही सांगितलं, कशा पद्धतीने काय झालं, कोणी त्यांना मदत केली, ज्या कसपट्यांच्या ज्या काही तक्रारी होते, किती सोनं दिलं, काय कधी दिलं, या सगळ्याची माहिती अजितदादांनी 1 तास घेतली. तिथं समोर पिंपरी चिंचवडचे CP होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांची मदत झाली त्यांनी नाव सांगितलं, त्यालाही डायरेक्ट फोन करून हे केलेलं आहे की जर त्याच्यामध्ये तुम्ही कुठं सापडले तर तुमच्यावर कारवाई होणार. अजून काय अशा सक्षम नेत्यांनी करावं अशी जरी काही अपेक्षा असतील, अंजली दमानी यांच्या ताईंची असतील, अंधारे ताईंची असेल, तर त्यांनी ते सांगावं. अजितदादा असा नेता आहे ना की तो काम म्हणजे कामच, आणि ते पण कायद्याच्या चौकटीतच राहून करणार. म्हणजे आता अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, असा हुंडाबळी झाला म्हणून डायरेक्ट हगवणे कार्यकर्ते त्याला त्यांचा खून करू शकणार आहेत का, त्याला मारू शकणार आहेत का? जी काय त्याला शिक्षा द्यायची ती कायद्याने कठोर आणि तेवढा स्ट्रॉंगली देणार ते अजितदादांनी केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते ते कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्य महिला आयोग पुढच्या काळामध्ये जे आहे ते लक्ष होऊ नये किंवा त्याची कार्यपद्धती जी आहे ती सुधारली जावी, त्यासाठी तुम्ही वैयक्तिक स्तरावरती त्याची तक्रार जी आहे ती तुमच्या पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहात? हो, मुळात लक्षात घ्या की राज्य महिला आयोग फार महत्त्वाचा आणि महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचं काम सक्षमतेने होणं गरजेचं आहे. मुळामध्ये राज्य महिला आयोग राज्याचा आहे, त्यामुळे पुणे असेल, कोल्हापूर असेल, प्रत्येक शहरामध्ये त्यांचे तो आयोगाचा सेल असणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. कारण का एकंदरीत एवढी लोक जर तक्रार करतायत तर असं नाही ना की ते विरोधक आहेत म्हणून त्यांना वेडं म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांच्याकडनं ती सजेशन घेऊन आपला आयोग अजून किती सक्षमतेने चांगला करता येईल, त्याच्यावर किती सक्षमतेने काम करणारी महिला येईल हेही पाहणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ती तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठांकडं म्हणजे मी अजितदादांकडं करणार आहे. अजितदादांना या ज्या काही जनतेचा रोष आहे, राग आहे, काय त्यांचं म्हणणं चुकलेलं आहे त्याची तुम्ही चौकशी करा आणि त्याच्यानुसार आयोग सक्षमतेने कसं काम करेल तोही डेव्हलप करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणजे अजितदादांची जबाबदारी आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची जबाबदारी, एकनाथ शिंदे साहेबांची जबाबदारी, तो तेवढ्याच क्षमतेने स्ट्रॉंग केला जाईल. तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणाची तक्रार जी आहे ती पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे केली जाईल आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं किंवा राज्य महिला आयोगावरती जी टीका केली जाते त्या संदर्भातली चौकशी करून
कार्यवाही करावी अशा पद्धतीची मागणी रुपाली पाटलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.